नमस्कार मंडळी, कशी आहात? मस्त मजेत ना? गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मी काकींबरोबर आली आहे नदीवर. तर काकी आल्यात मासेमारी करण्यासाठी. काकी बघा कोलिम शोधतायत. कोलिम दिसला? येतोय एकच. खूप गार आहे. तर दूरवर बघा मासेमारी करतायत. दिसत ते मोबाईलमध्ये, पण कॅमेरामध्ये दिसत नाही आहे वाटतं, काय माहिती. तिथे मासेमारी चालू आहे. आणि काकींना काय मिळालं का? कचरा आधी जास्त आहे. जाऊ तिथे येणार मागे, जाऊ तिथे बिचारे. हा बघा एक सोबतीदार. निसर्ग बघा किती सुंदर दिसतोय तो. तर निळं निळं आकाश बघा त्या पाण्यामध्ये दिसतंय. इतकं सुंदर वाटतंय की ते पाण्यामध्येच ढग आहेत, फिरतायत. आणि बाजूला झाडं बघा, नारळाची वगैरे झाडं पण आहेत. खूप छान वाटतं इथे, मनशांती पण खूप छान मिळते. आणि बघू शकता ही नदी पावसामध्ये खूप तुडुंब भरलेली असते. मी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये बहुतेक. हा बघा केवढासा कोलिम मिळाला, एवढासाच आहे, एवढासाच कोलिम मिळाला, जास्त नाही मिळाला. काकी आल्यावरती तडपडतोय बघा. काकीने सगळं साडीच्या ह्याच्यामध्ये गुंडाळलंय. आता ते दुसरीकडे जाणार मच्छी पकडायला. मी तिकडून कोणी मांडला ना, एकदम सांगा का तो लेट येईल. मी कोणी मांडला मग इथं येऊ आपण. नाही, आम्ही फांद्या लावल्या होत्या आणि किती सुंदर फुलं आली आहेत बघा. कलर किती छान आहे याचा. राणी कलर आहे, राणी कलर, डार्क पिंक, असे वेगवेगळ्या प्रकारची माझ्याकडे खूप फुलं झाली आहेत. मागे पण तुम्हाला मी दाखवलेलं ऑरेंज होता, लाल होता. आता हा दुसरा कलर आहे, तिसरा कलर आहे हा. आणि झाड पण किती सुंदर झालं आहे बघा. तर मंडळी चवळी भिजवली होती रात्री, म्हणजे भाजीला पण होईल आणि मला ते रुजत पण घालायचं आहे भाजीसाठी. तर मेथी माझ्याकडे नव्हती, तर हे मी थोडेसे दाणे काढले आहेत रुजत घालण्यासाठी. तर मी भिजवलेले चवळीचे दाणे ह्याच्यामध्ये टाकते, अर्ध्या भागामध्ये टाकते. थोडेसे येते की नाही काय माहिती. आणि थोडीशी जागा बाकी ठेवते. नंतर मेथी आणल्यानंतर मेथी घालेन. तर चवळीचे दाणे आपले पेरून झालेले आहेत, बघू शकता. आणि इथे चूल पेटवली आहे, चुलीवरती पाणी ठेवलं आहे. अजून नाश्ता पण करायचा आहे. तर इथे मी नाश्ता करायला घेते. नाश्त्यामध्ये मी शिरा बनवते आहे चुलीवरती. तर म्हटलं चला आता चूल पेटवली जाईल, तर म्हटलं आपण चुलीवर शिरा बनवून घेऊया. तर कढईमध्ये मी तूप टाकलं. त्याच्यानंतर मी हे ड्रायफ्रूट बारीक करून आणले होते, ते जराशे फ्राय करून घेते. तुपामध्ये ड्रायफ्रूट फ्राय केले ना की ते कुरकुरीत लागतात. पण माझी आग भयंकर पेटली, त्याच्यामुळे माझी खूप गडबड झाली. नंतर मग रवा भाजून आणला होता, घरातूनच भाजून ठेवलेला होता ना, तोच घेऊन आली. आणि मग रवा टाकला, थोडंसं दूध टाकलं. आणि आग पेटल्यामुळे आहे ना ते घाई गडबड झाली. कशी आता सवय नाही आहे ना, आता सवय म्हणजे आता शिकते आहे मी, प्रयत्न करते आहे आपल्याला चुलीवरचं खाता येईल. तर मी गरम पाणी करून आधीच ठेवलं होतं, तेही टाकलं. त्याच्यानंतर साखर टाकली, वेलची पावडर टाकली आणि जरासं चिमूटभर मीठ, असं मी रवा ठेवला शिजत. मंडळी बघू शकता खूप सुंदर असा आपला शिरा झाला आहे. घाई गडबड झाली तरी पण ठीक आहे, आता खाऊन बघितल्यावर कळेल कसा झाला आहे तो. पण सुगंध तर खूप छान येतो आहे. म्हटलं जाऊन दे आता आपण खाते. मी चहा पण बसली आहे, मी आणि नाश्ता करून घेते. शिरा बघूया आता कसा झालाय. मस्त झालाय. पण काय झालं माहितीये, मला चुलीत जेवण आता सवय ना, आता शिकते ना मी. मग ती आग पेटली ना तेव्हा पटापटा पटापटा मला असं ते ड्रायफ्रूट थोडंसं करपलं. घाई झाली माझी, अंदाज नाही आला मला चूल पेटते आहे, कमी करायला पाहिजे. नंतर लक्षात आलं. बाकी चवीला खूप छान झालंय. तुम्ही पण या सर्व नाश्ता करायला. हे बघा मी हे कसं रोपटं लावलं होतं, माहीत नाही मला. असं आहे, खालून असं जाडजूड आहे आणि त्याला सुंदरची फुलं आली आहेत, बघू शकता. एकदम ऑरेंज कलर आहे, मोबाईलमध्ये दिसत नाही व्यवस्थित. अशी खूप झाडं लावली आहेत मी. अरे चक्रीवादळ, चक्रीवादळ व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण भयंकर वादळ आहे, भयंकर भयंकर. आवाज बघा, सगळ्याचा आवाज.
प्राणी बिचारे घाबरले. आता पाऊस येणार आहे बहुतेक, कारण वारा तर आहे आणि ढग पण काळे काळे झालेले आहेत, भरून आले आहे. तर केवढा जोराचा आवाज येतोय बघा, कुठे ना कुठे काही ना काही उडतंय आणि पडते आणि पडतंय, त्याचा आवाज येतोय. माझी भांडी पण पाठीमागची आहे ना हवेने उडून इकडे तिकडे झाली, पण मी बाहेर गेली नाही, मला खूप भीती वाटत होती, त्याच्यामुळे शूट करू. ते बघू शकता किती जोरात पाऊस आला आहे. जसं काही जून जुलै महिन्यात चालू आहे, ऑक्टोबर संपायला तरी पाऊस हा जात नाही आहे. चला तर मंडळी, व्हिडिओ आता इथे संपवते. विजा पण कडकडायला लागलेले आहेत आणि लाईट वगैरे सर्व गेली आहे. आता लाईट कधी येईल, आज येते का उद्या येते, जोपर्यंत पाऊस थांबत नाही, हे वादळ थांबत नाही, तोपर्यंत लाईट येणार नाही. त्यामुळे माझं चार्जिंग संपलं तर काय करणार, तोपर्यंत व्हिडिओ इथे संपवते.